बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सोमेश्वर नगरमधील शिबिराला उपस्थित राहणार आहेत. सोमेश्वर नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगरमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज अस्व समाधान शिबिर अभियानास त्या उपस्थिती लावणार आहेत. दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्ताने त्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सिद्धिविनायक वादावर मनसेची आज पत्रकार परिषद होणार आहे. सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या दादर येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातून वर्षाला 18 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या दादर येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातून वर्षाला तब्बल 18 कोटी रुपयांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला. दरम्यान राज ठाकरेंनी काल सिद्धिविनायक मंदिरातील चोरी प्रकरणावरून काय टीका केली होती पाहूयात. राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दरवर्षी तब्बल 18 कोटी रुपयांची चोरी होते असा गंभीर आरोप आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच्या भाषणामध्ये केलाय. मंदिरातील चोरी प्रकरणावरून ठाकरेंनी जोरदार टीकास्त्र केलाय. मंदिरातले विश्वस्तच त्या ठिकाणी चोरी करतात, हाच आमचा धर्म, राज ठाकरे यांनी यावेळी जोरदार टीका केली. सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची चोरी होते आणि त्याबाबत आता ही महत्वाची प्रतिक्रिया देण्यात आली. 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये. आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय. हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत. तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत. जाऊ आपण देवासमोर नतमस्तक होऊ, त्याच्या लक्षात येतं अरे त्या देवळातच चोऱ्या व्हायला लागल्यात. देवळात चोऱ्या. राम मंदिरासारखं इतकं भावनिकदृष्ट्या महत्वाचं असलेलं एक राम मंदिर उभं राहतं आणि त्या राम मंदिरामध्ये 1400 कोटी, आता नुसता जस्ट आकडा आलेला आहे, 1400 कोटी रुपयांची चोरी होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.